विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3ला सुरुवात केलं आहे. प्रकरण 3 मधला जो दुसरा मुद्दा आहे तो आपण अभ्यासणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे ताम्रपाषाण युग इन महाराष्ट्र. याआधी आपण ताम्रपाषाण युगाची जी काही महत्त्वाची ठिकाणं होती किंवा संस्कृत्या होत्या ते पार्ट 1 मध्ये अभ्यासलेलं आहे, भाग 1 मध्ये. आता भाग 2 आपण बघतोय. ताम्रपाषाण युग इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही ताम्रपाषाण युग जे होतं ते कोणत्या कोणत्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ते आहे सावरदा संस्कृती. आता हे सावरदा ठिकाण कुठे आहे? धुळे जिल्ह्यामध्ये तापी नदीच्या काठी एक सावरदा गाव वसलेलं आहे आणि या गावाच्या इथेच ही ताम्रपाषाण युगीन संस्कृती नांदत होती. तिला सावरदा संस्कृती असं म्हणतात. आणि ही संस्कृती इसवी सन पूर्व 2000 ते 1800 या काळामध्ये या सावरदा या गावामध्ये नांदत होती. हिचे प्रमुख वैशिष्ट्य बघूया आपण. या संस्कृतीमध्ये प्रामुख्याने लोक मातीची भांडी वापरायची, त्याचबरोबर तांब्याच्या वस्तू, गारगोटीच्या खड्यांचे मणे, हाडापासून बनवलेले तिरागरे आणि दगडे, पाटे, वरवंटे इत्यादी वस्तू देखील हे लोक वापरत होते. हे उत्खननातून प्राप्त झालेलं आहे. त्यांची घरे ही प्रामुख्याने मातीची होती. मातीची घरे असलेल्या गावांना गावाभोवती तटबंदी होती. तटबंदी म्हणजे काय हे आधी आपण अभ्यासलेलं आहोत. याचबरोबर हडप्पा संस्कृतीशी त्यांचा संबंध होता. म्हणजेच या सावरदा संस्कृतीचा संबंध हडप्पा संस्कृतीशी होता असे पुरावे जे आहे ते प्राप्त झाले. आणि हे पुरावे प्राप्त झालेले आहे कावठे या ठिकाणी. कावठे नावाचे एक गाव आहे, तेथे जे उत्खनन झालं त्यातून ते पुरावे प्राप्त झालेले आहे. तर अशी ही सावरदा संस्कृती. त्याचं प्रमुख ठिकाण म्हणूया आपण दायमाबाद. खरं तर असं म्हणता येईल की उत्तर हडप्पा संस्कृतीतील लोक दायमाबाद येथे पोचले आणि त्यातूनच ही सावरदा संस्कृती उदयास आलेली आहे. ठिकाण लक्षात ठेवा. धुळे जिल्ह्यामध्ये एक तापी नदी वाहते आणि या तापी नदीच्या काठी एक सावरदा गाव आहे. तेथे ही संस्कृती वसलेली होती, म्हणून तिला सावरदा संस्कृती असे म्हणतात. पुढची संस्कृती आपण अभ्यासतोय ती आहे माळवा आणि जोरवे संस्कृती. ही माळवा आणि जोरवे संस्कृती जी आहे ती तापी, गोदावरी आणि भीमा या 3 नद्यांच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेली आहे. लक्षात ठेवा, तापी, गोदावरी आणि भीमा. महाराष्ट्रामध्ये माळवा संस्कृती, त्यामध्ये आपण असंही म्हणूया की महाराष्ट्रातला जो आद्य शेतकरी होता, या आद्य शेतकऱ्याची निर्मिती किंवा उदय जो आहे तो या माळवा संस्कृतीच्या काळामध्ये झालेला आहे. या संस्कृतीचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 1600. लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व 1600. आता पुण्यामध्ये शिरूर हे एक गाव आहे आणि शिरूरमधील इनामगाव येथे या संस्कृतीचे सर्वात प्रथम पुरावे जे आहे ते प्राप्त झालेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी उत्खनन झालं आणि उत्खननातून काही ज्या वस्तू प्राप्त झाले त्यावरनं या माळवा आणि जोरवे संस्कृती ही प्रकाशित झालेली आहे किंवा जगासमोर आलेली आहे. या संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य बघूया आपण. मध्य प्रदेशमधील माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात आले आणि त्यांनी कायमस्वरूपी गाव वसाहती इथे निर्माण केलेले आहे आणि विविध धान्य पिकवायला ही सुरुवात केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामधला आद्य शेतकरी जो आहे हा मध्य प्रदेशमधून आलेला होता आणि इथे तो स्थिरावला. या माळवा संस्कृतीतील लोकांची घरे ही आयताकृती आणि ऐसपैस होती, मोठी होती खूप. घराच्या भिंती या कुडाच्या होत्या आणि घरामध्ये अडभिंत होती. आणि म्हणजे एक मोठा हॉल असण्यापेक्षा त्यामध्ये त्या हॉलचे 2 भाग केलेले होते. कदाचित एक भाग त्यांनी स्वयंपाकासाठी म्हणजे स्वयंपाकघर म्हणून वापरलेला असावा आणि एक जो भाग होता तो बैठकीसाठी. अशी ही कुडाची घरे होती. कुडाचे काड्या तुम्ही बघितलेल्या असतील. आजही ग्रामीण भागामध्ये ज्या झोपड्या वगैरे बनवतात त्यांना या कुडाचा वापर करत असतात. असो, या संस्कृतीतील लोकांनी धान्य साठवणुकीसाठी मोठ्या कोठ्या, रांजण यांचा वापर केलेला आहे. तसेच हे जे रांजण किंवा मोठ्या कोठ्या होत्या त्या चुनाने लिपलेले होते. लिपलेले बळद म्हणजे जमिनीमध्ये मोठा खड्डा करून त्यामध्ये धान्य साठवणुकीची पद्धत होती, त्याला बळद असं म्हणतात. तसेच या माळवा संस्कृतीमध्ये आणि जोरवे संस्कृतीमध्ये गोल खड्ड्यांच्या झोपड्याही होत्या.
यांची भांडी जी होती ती पिवळसर रंगाची होती. तसेच भांड्यांवर तपकिरी रंगामध्ये नक्षी काढलेली होती. भांड्यांचे पोट म्हणजे बाहेरचा भाग हा खरबडीत होता. अशा पद्धतीने ही माळवा आणि जोरवे संस्कृती होती. या संस्कृतीमध्ये जे इनामगाव हे जे गाव होतं, या ठिकाणावरनं मोठ्या प्रमाणामध्ये मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते. म्हणून इनामगावला मातीच्या भांड्यांचा पुरवठा करणारं केंद्र असंही म्हटलं जात होतं. तर ही होती माळवा आणि जोरवे संस्कृतीची वैशिष्ट्ये. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. अगदी आपल्याला मोठा प्रश्न म्हणून 6 मार्कासाठी देखील हा मुद्दा विचारला जाऊ शकतो. याच संस्कृतीतला दुसरा पार्ट बघूया आपण, जोरवे संस्कृती. जोरवे संस्कृती म्हणजे खरं तर मातीची भांडी बनवण्याचं तंत्रज्ञानामध्ये जो बदल घडून आलेला आहे ते या जोरवे संस्कृतीच्या काळामध्ये झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जोरवे हे एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जे उत्खनन झालं त्यातून ही संस्कृती उदयास आली किंवा जगासमोर प्रकाशित झालेली आहे. याची वैशिष्ट्य बघूया. घरे मातीची होती, चौरस आकाराची होती. एकापेक्षा अधिक खोल्या आणि प्रशस्त अशा प्रकारची घरे जोरवे संस्कृतीमध्ये आढळतात. या काळामध्ये लोकांची जी आर्थिक परिस्थिती होती ती बेताची होती. बेताची म्हणजे साधारण होती. लोक जमिनीमध्ये गोल खड्डे करून त्यावर झोपड्या देखील उभारत होते. आपण जोरवे संस्कृती अभ्यासतोय आणि जोरवे संस्कृतीतील घरे कशी होती हा मुद्दा आपला चालू आहे. उत्तर जोरवे काळामध्ये हवा जरा कोरडी होत गेली आणि त्यामुळे फिरते लोक जे आहे अधिक प्रमाणामध्ये झोपड्या बांधून राहू लागले. नदीला कालवा करून पाणी साठवणूक करावं म्हणजे जलसिंचनाची जी व्यवस्था होती तिची देखील सुरुवात ही जोरवे संस्कृतीच्या काळात झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. घरामध्येच धान्य साठवणुकीसाठी बळदे तयार केलेली होती. बळदे म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीमध्ये खोल खड्डा करायचा, छान तो चोपून वगैरे तयार करायचा आणि त्यामध्ये वर्षभराचं धान्य आपलं सुरक्षित राहील अशी व्यवस्था करायची. त्याला बळदे असे म्हणतात. जोरवे संस्कृतीतील काळामध्ये लोकांनी कुठलं धान्य पिकवलेलं आहे किंवा कोणते अन्न ते वापरत होते, आहार कसा होता त्यांचा, तर आहारामध्ये गहू, बाजरी नाही बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीथ ही धान्य ते आहारामध्ये वापरत होते. त्याच प्रकारे म्हणजे शाकाहारी बरोबर ते मांसाहार देखील घेत होते. प्राण्यांचे मांस आणि मासे हे देखील त्यांचं अन्न होतं. या काळामध्ये उद्योग बघूया कोणते कोणते चालायचे, तर रंगीबिरंगी खड्यांचे मणी आणि तांब्यांच्या वस्तू बनवणं, सूक्ष्म शस्त्रे बनवणं, प्राण्यांची शिकार करण्यासाठी अशा पद्धतीचे उद्योग या काळामध्ये चालत. याबरोबरच गोल आकाराच्या भट्ट्या पेटून मातीची भांडी देखील ते भाजवत होती म्हणजे भांडी पक्की करत होती. जोरवे संस्कृतीतील भांडी खणखणीत भाजलेली आणि लाल रंगाची होती. आपण असंही म्हणूया की जोरवे संस्कृतीच्या आधीच्या काळामध्ये फक्त मातीची भांडी बनवणं, पण भांड्यांना भाजण्याचा जो प्रकार होता तो ह्या जोरवे संस्कृतीच्या काळामध्ये उदयास आलेला आहे. भांड्यांवर काळ्या रंगाची नक्षी देखील ते काढत होते. तोटीची भांडी, वाडगे, कुंडे, चंबू, घडे अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडी ह्या लोकांनी बनवलेली आहेत. जोरवे संस्कृतीच्या काळामध्ये दफन कशा पद्धतीने चालत होतं बघूया आपण. जमिनीमध्ये खड्डा खणून मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेमध्ये पुरलं जात होतं. उताण्या अवस्थे म्हणजे पालथ्या अवस्थेमध्ये पुरण्याची एक पद्धत होती. याचबरोबर 4 पायांच्या फुगे रांजणात बसवलेल्या अवस्थेत देखील मृत व्यक्तीला ठेवत होते. तसेच मृत बालकाला कुंभाच्या आत झोपून त्याच्या दुसऱ्या कुंभाचे तोंड जोडून ते 2 कुंभ पुरले जात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो गावाचा प्रमुख होता किंवा श्रीमंत व्यक्ती होते यांचे दफन हे घरालगतच करत होते. तर जो साधारण मनुष्य होता, सर्वसाधारण लोकांचे दफन हे वेगळ्या पद्धतीने होत असे, वेगळ्या पद्धतीने केले जात होते. तर अशा पद्धतीने जोरवे संस्कृतीच्या काळामध्ये ही दफन पद्धत अस्तित्वात होती. हे जे पिक्चर आहे किंवा ही स्लाइड्स आहे त्यामध्ये तुम्ही काही भांडी बघतायत, काही शस्त्र बघताय. ही जोरवे संस्कृतीतील काळातील भांडी आणि वस्तू आहेत. पुढचा आपला मुद्दा आहे या प्रकरणातला शेवटचा, तो म्हणजे भारतातील महापाषाण युग. शब्दांमध्येच आहे. महा म्हणजे मोठा, पाषाण म्हणजे दगड. तर ज्या काळामध्ये मोठ्या दगडाचा वापर केला जात होता त्या काळाला, त्या युगाला
महापाषाण युग असं म्हणतात. आता या काळामध्ये किंवा या काळाची प्रमुख वैशिष्ट्य काय होती किंवा हा काळ कधी होऊन गेलेला आहे बघूया थोडक्यात. बघूया. प्रतिकूल हवामानामुळे इसवी सन पूर्व 700च्या सुमारास जोर्वे संस्कृतीतील लोक इनाम गावातील लोकांनी स्थलांतर केलं. तर जोर्वे संस्कृतीचं प्रमुख केंद्र कुठलं होतं? इनाम गाव. ह्या लोकांनी स्थलांतर केलं. स्थलांतर करणं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. भटके जीवन जगणाऱ्या लोकांनी मोठमोठ्या दगडांचा उपयोग करून शिलावर्तुळे उभारली. या शिलावर्तुळात दफन करत, म्हणजे एखादी मृत व्यक्ती खाली पुरलेली असेल जमिनीमध्ये आणि वरती त्याची आठवण राहावी म्हणून मोठा दगड ठेवण्यात येत असे. मग हा मोठा दगड असेल किंवा अनेक दगड एकत्र करून एक ढिगारा करत होता. आणि हा जो प्रकार ज्या काळामध्ये घडला त्याच काळाला महापाषाण युग असं म्हटलेलं आहे. तर ही जी काही महापाषाणयुगीन शिलावर्तुळे होती ती ज्या काळात उभारली मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यालाच महापाषाण युग असं म्हटलंय. या मृताच्या अस्थी पुरण्यासाठी, मृतांच्या स्मारक उभारण्यासाठी या मोठ्या मोठ्या दगडांचा म्हणजे शिळांचा वापर हा केलेला दिसून येतो. खरं तर जो प्रागैतिहासिक काळ होता त्यापासून ही शिलावर्तुळे उभारलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अशी शिलावर्तुळे इसवी सन पूर्व 1000 ते 1400 या काळामध्ये उभारली. प्रामुख्याने महाराष्ट्रात हे लोक दक्षिण भारतातून आले असावेत असा एक अंदाज मांडण्यात आलेला आहे काही इतिहासकारकांनी. महाराष्ट्रामध्ये नागपूर, गावांची नावं लक्षात ठेवणार आहात, नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये अशी शिलावर्तुळे मोठ्या प्रमाणात आढळतात. शिलावर्तुळे उभारणारे लोक हे फिरस्ते होते, म्हणजे भटके जीवन जगणारे होते. तसेच भारतातील ओडिसामध्ये बोडो, दक्षिण भारतामध्ये तोडा, कुरुंब, ईशान्य भारतातील नागा, खासी या जमातींमध्ये आजही ही प्रथा अस्तित्वात आहे. कोणती? शिलावर्तुळे उभारण्याची. म्हणजे मृत व्यक्तीला जमिनीत पुरल्यावर त्याची एक आठवण राहावी म्हणून तिथे मोठा दगड किंवा अनेक दगडांचा ढिगारा उभारण्याची पद्धत आजही या नागा असतील, खासी असेल, तोडा या आपल्या ईशान्य भारतातील काही आदिवासी जमाती आहेत त्या जमातींमध्ये आजही आढळून येते. असो, नागपूरजवळ नायकुंड हे एक ठिकाण आहे. येथे महापाषाण युगीन लोखंड शुद्ध करण्याची भट्टी देखील प्राप्त झालेली आहे. नायकुंड हा ऑप्शन लक्षात ठेवणार आहात 1 मार्काला ऑब्जेक्टिव्हमध्ये. नागपूरजवळील टिंबटिंब येथे महापाषाण युगीन लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडली. आता शिलावर्तुळात घोड्यांची हडे, अलंकार इत्यादी वस्तूही प्राप्त झालेल्या आहेत. कदाचित जो व्यक्ती मृत झालेला असेल तो जो घोडा वापरायचे किंवा जे अलंकार वापरायचे त्या देखील पुरून ठेवण्याची पद्धत या काळामध्ये अस्तित्वात आली होती. हा एक फोटो किंवा स्लाइड्स तुम्ही पिक्चर बघू शकता जिथे मोठे मोठे दगड आहेत. ही महापाषाण युगीन काही आठवणी किंवा उत्खननात सापडलेल्या काही ठिकाणांचे ते पिक्चर आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला या प्रकरणातून मिळते. या तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपण भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती त्यामध्ये प्रमुख 6 संस्कृत्या आधी आपण बघितल्या. आहाड संस्कृती असेल, त्यानंतर आहे गणेश्वर जोधपुरा संस्कृती, गेरू रंगाची भांडी वापरणारी संस्कृती, कायथा संस्कृती, माळवा संस्कृती आणि गुजरातमधील संस्कृती. तर या प्रकरणाचा दुसरा भाग जो आपण बघितला, महाराष्ट्रामध्ये अशा संस्कृती कुठे कुठे आढळल्या तर सावळदा, माळवा व जोर्वे संस्कृती आणि भारतातील महापाषाण युग. तर अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण 3 जे आहे ते संपलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना ज्या काही स्लाइड्सवर माहिती आहे ती वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायची आणि प्रश्न उत्तर किंवा नोट्स ज्या पाठवणार आहेत त्या देखील वहीत लिहायच्या आहेत. ठीक आहे. धन्यवाद.